मला तुझा अंगठा हवा आहे, उजव्या हाताचा. द्रोणाचार्य अर्जुनकडे पाहून एकलव्याला म्हणाले. त्या क्षणी क्षणभरही विचार न करता एकलव्याने मोठ्या आनंदाने आपल्या भात्यातून एक अर्धचंद्रकृती असलेला बाण काढला आणि आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून नम्रपणे तो द्रोणाचार्यांच्या पायाशी ठेवला. नंतर एकलव्याने गुरूंच्या पायावर डोके ठेवून त्यांना प्रणाम केला आणि तो आपल्या देशात शांतपणे निघून गेला. दुर्योधन आणि अश्वत्थामा हे पाहून खूप व्यथित झाले. त्यांना वाटले, अर्जुनाच्या प्रेमापोटीच गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्यावर हा असा अन्याय केला. दोघे आता अर्जुनला बोलू लागले. अर्जुन द्रोणाचार्यांकडे आला आणि म्हणाला, गुरुदेव, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी माझ्या प्रयत्नाने सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनू शकत नाही का? जे लांछन बनेल अशी गुरुदक्षिणा का? द्रोणाचार्य म्हणाले, अर्जुन, तुझा तुझ्या गुरूंवर विश्वास नाही का? तुला सर्वश्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी मी माझ्या दुसऱ्या शिष्यावर अन्याय करतोय असे तुला पण वाटते का? मला माहीत आहे, धृतराष्ट्रपुत्र माझ्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत आहे. भविष्यात सुद्धा माझ्यावर हे लांछन लावले जाईल. गुरु सर्वांनाच सारखे ज्ञान देत असतो. राहिला प्रश्न एकलव्याचा, तर तो निषादच्या हिरण्यधनुचा मुलगा आहे. त्याचे वडील हे मगध नरेश जरासंधाचे सेनानायक आहेत. तो आपला शत्रू मगधच्या राजाशी जरासंधाशी नेहमीच एकनिष्ठ राहील. त्यामुळे शत्रूच्या राज्यात एकलव्याच्या क्षमतेचा धनुर्धर असावा असे मला वाटत नव्हते. तो त्याच्या विद्येचा उपयोग मगध राज्यासाठीच करणार होता, जे आता हस्तिनापूरचे शत्रुराष्ट्र आहे आणि मी या हस्तिनापूरशी बांधील आहे. त्यांच्या शत्रूला मी मदत करू शकत नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. अर्जुनने विचारले, पण गुरुदेव, तुमच्यावर लागलेले हे लांछन कसे दूर करता येईल? तेव्हा द्रोणाचार्य अभिमानाने त्याच्याकडे पाहत म्हणाले, एक उपाय आहे. एकलव्य का, तू सर्वांपेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी हो. तुझ्या पितामह भीष्मांपेक्षाही मोठा. स्वतःला सिद्ध कर, तेव्हा माझ्यावरचं हे लांछन आपोआप दूर होईल.